नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. नकांक्षे विजयं यच्या अनुस्वाराचा हलंत ङ, कृष्ण कृवरती आघात, नच राज्यम रावरती आघात, ज्यच्या अनुस्वाराचा हलंत म, सुखानिच किन्नो कीवरती कीच्या अनुस्वाराचा हलंत न, नो राज्येन रावरती आघात, गोविंद किम अनुस्वाराचा हलंत म, भोगैर त्या गैवरती आघात, जीवितेन वा, नकांक्षे विजयं कृष्ण, बघा क्ष मध्ये श पोटफोड्या दिसला पाहिजे. नकांक्षे विजयं कृष्ण, म्हणा म्हणा छान. न च राज्यं सुखानि च, न च राज्यं सुखानि च, बघा राज्यम म्हटलं तर नुसता ज, पण राज्यम जिय य दाखवायचं आहे. न च राज्यं सुखानि च, म्हणा छान. म्हणा पूर्ण ओळ बघा. नकांक्षे विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च, छान. म्हणा विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च, य दाखवताय ना बघा. म्हणा 1 2 3. नकांक्षे विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च, म्हणजे पूर्ण ओळीमध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, तर क्ष म्हणताना माझा श पण तिथे जाणवला पाहिजे आणि राज्यम य पण मला दाखवायचं आहे. 1 2 3. नकांक्षे विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च, छान. म्हणा परत एकदा. किन्नो राज्येन गोविंद, किन्नो राज्येन गोविंद, बघा राज्येन. किन्नो राज्येन गोविंद, छान. म्हणा छान. परत एकदा. किं भोगैर्जीवितेन वा, किं भोगैर्जीवितेन वा, छान. म्हणा म्हणा छान. म्हणा किन्नो राज्येन गोविंद, किं भोगैर्जीवितेन वा,
छान म्हणा. छान. किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा म्हणा. परत एकदा. सोपा आहे. पूर्ण श्लोक म्हणताय म्हणा. 1 2 3. सुरेख म्हणा. छान. क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा म्हणा. परत एकदा. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैः जीवितेन वा. आता इथे 2 विशेषणं वापरली. खरं तर प्रत्येक ठिकाणी जे विशेषण वापरतोय ना त्या विशेषणामागे एक गर्भित अर्थ आहे. तो थोडा नंतर हळूहळू कळायला लागेल. आत्ता सगळेच पत्ते ओपन पहिल्या अध्यायात करत नाही मी. या सगळ्याला जेव्हा ते नाव त्या कॉन्टेक्स्टमध्ये त्या संदर्भात वापरलं जात आहे ना काहीतरी बॅक ऑफ माइंड आहे. तेच नाव वापरायचं. तर इथे 2 विशेषणं वापरलेत. कृष्ण आणि गोविंद. हे कृष्णा मला राज्याची इच्छा नाही. न कांक्षे मला आकांक्षा नाही. कसली? राज्याची. राज्य जिंकून घ्यावं अशी बिलकुल इच्छा नाही आहे. न च राज्यम न विजयम सुखानि च. विजय या युद्धात विजय मिळावा असं वाटत नाही. विजय मिळवून राज्य कमवायचंय तर राज्यही मिळावं अशी इच्छा नाहीये. आणि यातून सगळ्यातून साधायचं आहे काय तर सुख मिळवायचे, तर राजोपभोग मिळवायचे, तर त्याचीही आता मला आकांक्षा राहिली नाहीये. न कांक्षे नाहीये मला इच्छा. किं नो राज्येन गोविंद किं भोगैः जीवितेन वा. अरे हे काय सगळं घेऊन बसलास. इथे या युद्धामध्ये राज्याची इच्छा राहू द्या. जे काही भोग आहेत भोगायचेत आणि जीवित जगण्याची पण इच्छा वाटत नाहीये. म्हणजे इतका पराकोटीचा विरक्त झालाय अर्जुन. अरे काय राज्य घेऊन बसलास. तर सुखाने भोग भोगावेत असंही वाटत नाही आणि जगावं असं पण वाटत नाही. जगण्याची इच्छा मेली माझी.